हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अद्वैत्स फन प्लॅनेट. आजच्या व्हिडिओमध्ये मी अद्वैतचं संपूर्ण दिवसाचं रुटीन थोडक्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा ट्राय केलेला आहे. जेवढं मला पॉसिबल होतं आहे तेवढं मी रेकॉर्ड केलेलं आहे. अद्वैत जस्टच 9 मेला 7 वर्ष अद्वैतला पूर्ण झालेली आहेत. म्हणजे तो आता 8व्या वर्षामध्ये आहे आणि आता बऱ्यापैकी तो इंडिपेंडंट झालेला आहे. अद्वैतची जी मॉर्निंग आहे ही 7:30 वाजता होते. 7:30च्या पुढे मी त्याला एकही मिनिट झोपू देत नाही, कारण त्यानंतर जर थोडा लेट झाला तर स्कूलला जायला सुद्धा लेट होतो. त्यामुळे 7:30 वाजता तो छान असा उठतो. त्याची झोप ही पूर्ण झालेली असते. गेट अप फॉरेस्ट स्कूल आहे. हो ना, फॉरेस्ट स्कूल आहे का? तिला आवडतं खूप. चला उठा मग, लवकर तयार. ज्या दिवशी PE असतं किंवा फॉरेस्ट स्कूल असतं तर त्या दिवशी त्याला स्कूलला जायला एक वेगळाच उत्साह असतो आणि त्यामुळे तो अगदी व्यवस्थितरित्या उठतो सुद्धा आणि पटापट सगळ्या गोष्टी आवरतो. उठल्यानंतर मी त्याला थोडंसं कोमट पाणी प्यायला देते. कोमट पाणी पिऊन झालं की लगेचच तो ब्रश करायला घेतो, आंघोळ करतो आणि त्याचे जे स्कूलचे कपडे आहेत हे व्यवस्थित घालतो. आता मला त्याला खूप जास्त हेल्प करावी लागत नाही किंवा खूप जास्त त्याला या सगळ्या गोष्टी कर म्हणून मागे लागावं लागत नाही. तो पटापट सगळ्या गोष्टी आवरतो आणि तेवढा इंडिपेंडंट सुद्धा झालेला आहे. मी अजिबातच त्याला हेल्प करत नाही असं नाही, पण सगळ्या गोष्टी मी त्याला अगोदर स्वतःहून करायला लावते आणि त्यानंतरच मी त्याला हेल्प करते. जसं की ब्रश करायचं असेल किंवा आंघोळ करायची असेल तर आधी तो करून घेतो आणि त्यानंतर मग मीही त्याला थोडीशी आंघोळ घालते किंवा नंतर एकदा ब्रश करते आणि त्यानंतर तो रेडी होतो. इथे तुम्ही पाहू शकता की तो आता सगळ्या गोष्टी त्याला स्वतःहून करायच्याही असतात आणि तो अगदी आनंदाने करतो. रात्रभर त्याची झोपसुद्धा छान झालेली असते, कारण रात्रीचं जे त्याचं झोपेचं टायमिंग आहे हे सुद्धा थोडंसं लवकरचं आहे, जेणेकरून त्याची झोप पूर्ण होईल आणि सकाळी त्याचा मूड फ्रेश होईल. ज्या दिवशी झोप व्यवस्थित होत नाही अर्थातच त्या दिवशी त्याचीसुद्धा चिडचिड होते, पण मी नेहमी हे ट्राय करते की तो वेळेमध्ये झोपेल आणि वेळेमध्ये उठेल. अंघोळ झाल्यानंतर मी त्याला त्याचे कपडे जे आहेत हे काढून देते आणि तो म्हणजे ज्या दिवशी PE असेल किंवा ज्या दिवशी फॉरेस्ट स्कूल आहे, ज्या दिवशी नॉर्मल स्कूल आहे तर त्या दिवशीचा त्याचा युनिफॉर्म हा वेगळा असतो, तर तो मी त्याला काढून ठेवते आणि तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करेपर्यंत त्याचे कपडे घालून होतात किंवा जो ओला टॉवेल आहे हा तो व्यवस्थित तिथे वाळत घालतो, भांग पाडतो किंवा आणखी त्याचं जे काही आवरायचं आहे तर ते तो आवरून घेतो आणि त्यानंतर मग मी त्याला देते ब्रेकफास्ट. आता मला त्याला या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात हेल्प करावी लागत नाही आणि सांगावंही लागत नाही. तो व्यवस्थित सगळ्या गोष्टी डेली करतो. त्यानंतर परत एकदा मी त्याला थोडंसं पाणी देते ब्रेकफास्टच्या अगोदर आणि तो आता ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्टमध्ये ऑलमोस्ट तो 4 ते 5 दिवस एग्सचेच प्रकार खातो, म्हणजे बॉइल्ड एग, ऑमलेट किंवा एग सँडविच या पद्धतीने. हां, तो कधी कधी खात नाही एग्स. थर्सडे आणि संडे. हां, थर्सडे आणि संडे खात नाही. बाकी सगळ्या दिवशी रोजचा ब्रेकफास्ट काय आहे? एग्स, बॉइल्ड एग्स और ऑमलेट एग, है ना? नाही तर एग सँडविच. एग सँडविच आवडतं तुला एग? खूप. जेव्हा स्कूलमध्ये PE असतं किंवा फॉरेस्ट स्कूल असतं तर त्या दिवशी त्याचं असं म्हणणं आहे की त्याला खूप जास्त एनर्जी लागते आणि मग एग्स त्याला भरपूर एनर्जी देतात. त्यामुळे तो दुसरं काही ॲक्सेप्ट करतही नाही आणि माझ्यासाठी पण ते इझी पडतं की पटकन एगचं काहीतरी ब्रेकफास्ट करा आणि त्याला द्या. हेल्दीही राहतं आणि त्यालाही आवडतं. त्यानंतर 8:30 वाजता बरोबर आम्ही स्कूलसाठी तयार होतो. खाली आल्यानंतर त्यांनी इथे स्वतःचा कोट घातलेला आहे. आज थोडासा पाऊस आहे तर त्यामुळे अगोदर पहिला मला वाटलेलं की जास्त पाऊस नसणार आहे, पण नंतर येऊ शकतो आणि म्हणून मी त्याला हे जॅकेट पण दिलेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत स्कूलकडे. स्कूल अगदी जवळ आहे, म्हणजे साधारणतः 5 मिनिट लागतात घरामधून स्कूलला जायला. तुम्ही ते पाहू शकता. थोडंसं ऊनसुद्धा पडलेलं आहे आणि पाऊसही पडून गेलेला आहे. सध्या पाऊस नाही आहे परंतु पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे वातावरण अगदी फ्रेश आहे. आणि आम्ही जाताना त्याला मी सांगून देते की हां, आज तुला दिवसभरामध्ये काय काय करायचं आहे किंवा त्याचा खाऊ काय आहे, स्नॅकमध्ये काय दिलेलं आहे. स्नॅकमध्ये मी त्याला एखादं फळ देते किंवा मग जे काळे मनुके आहेत तर त्याचा एक डब्बा देते किंवा ड्रायफ्रूट्सचा एक डब्बा देते. गेल्यानंतर स्कूलमध्ये आता त्यांना पहिला स्नॅक टाईम असतो आणि त्यानंतर त्यांचा लंच असतो. तर जे स्कूलचं टायमिंग आहे तर हे आहे ऑलमोस्ट 8:40ला त्यांना आतमध्ये जावं लागतं आणि त्यानंतर 3:20च्या आसपास 3:20 ते 25च्या आसपास ते बाहेर येतात. तर तोपर्यंत तो स्कूलमध्ये असतो. तर आता झालेले आहेत 3:25 आणि मी आलेले आहे त्याला पिकअप करण्यासाठी. तर इथे त्याचा क्लास बाहेर आलेला आहे. तर तुम्ही पाहत असाल अद्वैतही आलेला आहे. मी पाहिलं की तो माझ्याकडे येतो टीचरना सांगून
आणि हे जे काही बॅग आहे, बॉटल आहे, हे आल्या आल्याबरोबर सगळं माझ्याकडे त्याला द्यायचं असतं आणि मग आम्ही गप्पा मारत मारत परत घरी जातो. स्कूलमध्ये एक आहे की काही जर मुलांनी छान केलं तर त्यांना स्टिकर मिळतं, तर त्या पद्धतीने ते आमचं डिस्कशन करत करत 5 मिनिटामध्ये आम्ही घरी येतो. घरी आल्यानंतर पण तो त्याचे सॉक्स काढणं, जॅकेट्स काढणं, जे काही स्कूलचे कपडे आहेत हे कपडे तो काढतो. जे सकाळी घालायचे कपडे आहेत किंवा नंतर घालायचे कपडे आहेत तर तो स्वतः आणून ठेवतो. तुम्ही ते पाहू शकता. त्याचे जे कपडे आहेत तर तो व्यवस्थित काढतो आणि मेन म्हणजे तो घडी पण करून ठेवतो आणि ज्या ठिकाणी त्याच्या रोजचा तो ड्रेस ठेवला जातो तर तिथे बरोबर तो ड्रेस ठेवून देतो. एवढ्या वेळामध्ये मी त्याला परत एकदा त्याचं जेवण आहे हे जेवण तयार करते, कारण तो स्कूलमध्ये 12च्या दरम्यान जेवलेला असतो आणि कधी व्यवस्थित जेवतो नाही जेवत, मग त्यामुळे मग आल्यानंतर 3:30 वाजता त्याला भूक लागलेली असते. तर त्याचं हे काम होऊन हातपाय तोंड धुवून तो फ्रेश होईपर्यंत मी त्याच्यासाठी जेवण गरम करते किंवा जे जेवायला त्याला पाहिजे आहे, एखाद्या वेळेस तो काहीतरी नवीन पदार्थाचीही डिमांड करतो तर ते मी करण्याचा ट्राय करते. मोस्टली जे दुपारी आमचा लंच झालेला असतो तर तो लंच मी त्याला इथे गरम करून देते. तर तुम्ही ते पाहू शकता. छान तो त्या कपड्यांच्या घड्याही करतो आहे. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मी तर त्याला सांगितलेल्याच आहेत, पण त्यांच्या स्कूलमध्येही त्यांना सांगतात की तुमचे जे काही गोष्टी आहेत या सगळ्या तुम्ही स्वतः हाताने केल्या पाहिजेत आणि त्यामुळेच तो एवढ्या मनापासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवतो सुद्धा. त्याचे टॉयजसुद्धा अगदी ऑर्गनाइज्ड असतात, त्याचे कपडे ऑर्गनाइज्ड असतात आणि सगळ्या गोष्टीची जी काही ठराविक जागा आहे तर तिथेच तो त्या गोष्टी वापरून झाल्यानंतर ठेवतो. त्यामुळे त्याला घ्यायलाही बरं पडतं आणि माझ्यासाठी सुद्धा खूप जास्त असं मेस होत नाही किंवा मला सगळं घर आवरायला लागतं असं होत आहे. प्रत्येक वेळी टॉवेल यूज केल्यानंतर तो वाळत घालायचा आहे किंवा आणखी बाकीचं काही बुक्स वगैरे घेतले तर परत घेऊन झाल्यानंतर ते त्याच्या जागी ठेवायचे आहेत. या सगळ्या गोष्टी आता त्याला सांगाव्या लागत नाही. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याच्या हाताला येतील अशा ठिकाणी मला ते ठेवाव्या लागतात. जसं तुम्ही ते पाहू शकता. हे थोडंसं मेसी वाटतं परंतु हे त्याच्यासाठी इझी पडतं, त्यामुळे मीही ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. त्यानंतर आम्ही थोडंसं स्कूलमध्ये काय झालं, कशा पद्धतीने झालं त्याच्या कलेने आम्ही ते विचारतो किंवा थोडंसं डिस्कस करतो. अजून सायन्स होतं, प्लांटिंग. हो, प्लांटिंग होतं. प्लांटिंग केलं. आणि एंड ऑफ इयर 2 ला आपले पॉट्स घेऊन जाता येतात घरी. हो का? म्हणजे एंड ऑफ इयर 2 ला तुम्ही घरी एक प्लांट घेऊन येणार? हा. वा, त्याच्यावर नाव असणार. नाव पण असणार का? तू कशाचं प्लांट केलं? सगळ्यांना सनफ्लॉवरचं होतं पण आपले नाव म्हणजे हो का? माझं प्लांट सगळ्यांना सेमच होते पण नावं प्रत्येक ह्याच्या पॉटवरती वेगळं होतं का? वाव, व्हेरी गुड. आणि सायन्समध्ये काय केलं आज? प्लांटिंग केलं. हा, सायन्समध्ये प्लांटिंग केलं. मॅथ्समध्ये काय केलं? मॅथ्समध्ये टाइम्स होतं का? वा, भूक लागली आता? खायचे? येस, खाऊ देते. आता घरामध्ये बनलेला जो काही खाऊ आहे यावेळेस तो व्यवस्थित खातो. आज मी पुरी बनवली होती, त्यासोबत बटाट्याची भाजी आहे आणि दलियाची खीर आहे. या सगळ्या गोष्टी त्याने खूप आवडीने खाल्ल्या, व्यवस्थित खाल्ल्या. त्याला जेवढी भूक आहे तेवढी तो यावेळेस खातो. मी त्याला खूप जास्त फोर्स करत नाही, कारण आता तो जे जेवण करतो आहे तर ते जर कमी केलं तर डिनर तो व्यवस्थित करतो. आता जर पोटभर खाल्लं तर मग नंतर डिनरलाही त्याला खूप जास्त हेवी असं मील लागत नाही. तर त्याच्या आवडीनुसार, त्याच्या इच्छेनुसार मी त्याला जेवण देते. कधी स्कूलमध्येही त्याने व्यवस्थित खाल्लेलं असतं, त्यामुळे खूप जास्त तेव्हाही भूक नसते. तर या गोष्टी डिपेंड आहेत. असंच गप्पा मारत तो जेवण करतो आहे. मी त्याच्यासोबत बसलेली आहे. मी सुद्धा माझा चहा वगैरे घेते त्याच्यासोबत आणि मग आम्ही असं गप्पा मारत थोडा वेळ जेवण करतो. आता तो 7 वर्षाचा आहे, त्यामुळे जेवणामध्ये त्याला वेगळं काही बनवायला लागतं किंवा वेगळं काही द्यावं लागतं असं होत नाही. जे घरामध्ये बनतं तेच मी त्याला देते. फक्त त्याला खूप जास्त तिखट किंवा स्पायसी असं आवडत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी मी कमी मसाला, कमी तिखट असलेलं जे काही भाजी म्हणा किंवा आणखी आमटी वगैरे काढून ठेवते आणि तो व्यवस्थित खातो. फक्त त्याचं एवढंच आहे की त्याला एकपेक्षा जास्त व्हरायटी हवी असते. म्हणजे एकच फक्त चपाती भाजी खाईल किंवा फक्त एकच काहीतरी खाईल असं नाही. त्याला थोडंसं जास्त 1-2 बाउल्स किंवा 1-2 गोष्टी तिथं पाहिजे असतात आणि त्यानंतर तो व्यवस्थित खातो. तुम्ही ते पाहू शकता. खूप छान त्यानं सगळं पूर्ण जेवण संपवलेलं आहे. आज त्याला थोडी भूक पण लागली होती. जसं मी सांगितलं की आज फॉरेस्ट डे होता. फॉरेस्ट डेला त्यांच्या बऱ्याचशा आउटडोअर ॲक्टिव्हिटीज असतात आणि त्यामुळे त्यांचं खूप जास्त इकडं तिकडं करणं होतं आणि त्यामुळे भूकसुद्धा खूप जास्त लागते. तर जेवण झाल्यानंतर ही त्याची सवय आहे की आपलं जे ताट आहे तो बेसिनमध्ये नेऊन ठेवतो आणि हात धुवून व्यवस्थित तोंड वगैरे पुसून पाणी पिणं किंवा या सगळ्या गोष्टी आहेत या त्याला सांगाव्या लागत नाहीत. तो स्वतः व्यवस्थित करतो.
जेवण झाल्यानंतर मात्र आता त्याचा कॉल असतो की त्याला आता काय करायचं आहे. म्हणजे थोडा वेळ मी त्याला सांगते की तुला जे करायचं आहे ते कर, म्हणजे खेळायचं असेल किंवा आणखी काही करायचं असेल तर करू शकतोस. तर तो आता त्याची कार चालवतो आहे घरामध्येच. ही कार त्याला बड्डेला आता घेतली होती आणि ती त्याला प्रचंड आवडलेली आहे. त्यामुळे तो स्कूलमध्ये असतो तेव्हा ती चार्ज करून ठेवायची आणि आल्यानंतर त्याने ती चार्जिंग संपवायची, असा ऑलमोस्ट रूल झालेला आहे. तर तो बराच वेळ हे कार जे आहे हे खेळत असतो. मीही त्याला काही बोलत नाही. मग त्यानंतर तो कार खेळून थोडासा दमला की मग त्याला थोडंसं मी अभ्यासाच्या रिलेटेड काही ना काही ॲक्टिव्हिटी देते. आता इथं जे तो करतो आहे तर ते आहे मल्टिप्लिकेशन, की जे तो लॅपटॉपवरती करतो आहे. ही त्यांच्या स्कूलचीच एक वेबसाईट आहे आणि तिथे त्यांना या पद्धतीचे असे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज असतात. तर ते स्कूलमध्येही त्यांना देतात आणि घरामध्ये पण आम्हाला ते प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना तो ॲक्सेस दिलेला असतो. त्यांचं स्वतःचं लॉग इन पासवर्ड असतं आणि त्यानंतर मग ते तिथे या टाईपनी करतात. आता हे जे आहे हे कॅल्क्युलेटर टाईप आहे, जे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनसाठी, ॲडिशन, सबट्रॅक्शन अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर त्यापैकी तो आता इथे मल्टिप्लिकेशन करतो आहे. आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 5 आणि म्हणजे स्कूलवरून येईपर्यंतच त्याला 4 होतात आणि त्यानंतर 1 तासामध्ये या सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर इथे त्याला ॲनिमेशनच्या पण काही गोष्टी आहेत किंवा ड्रॉइंग करण्यासाठी असा वेगवेगळे मॉडेल्स दिले जातात, त्याचे 3D व्ह्यूज आहेत. तर त्याला कार हा जो सब्जेक्ट आहे हा त्याचा खूप फेवरेट आहे. त्यामुळे वेगवेगळ्या डिझाईनच्या कार्स बनवणं, वेगवेगळे डिझाईन्स तयार करणं किंवा त्याचे कलर्स असतील किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी तो करत असतो. तर इथे त्याला परत मी एक अर्धा पाऊण तास परत लॅपटॉपवरती देते की जिथे त्याला काही करायचं असेल तर तो करतो. आता हे जे गेम्स आहेत हे सगळे एज्युकेशनल रिलेटेड गेम्स आहेत. तुम्ही इथे पाहू शकता ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन असं वरती दिलेलं असतं त्यांनी. तर ते रीड करून त्याला यस ऑर नो किंवा जे काही ट्रू ऑर फॉल्स या पद्धतीने ते करायचं आहे. पण ते फन ॲक्टिव्हिटी किंवा थोडंसं गेम टाईप असतं. आता आज त्याला रायटिंग खूप जास्त नाही त्यामुळे तो हे करतो आहे. ज्या दिवशी रायटिंग असतं किंवा मी त्याला काहीतरी राईट करायला देते तर त्यावेळी तो रायटिंगसुद्धा करतो. तर जेवढा वेळ करायचा आहे तेवढा वेळ पुढे मी त्याला करायला देते. आता ऑलमोस्ट 5:30 वाजलेले आहेत, म्हणजे साधारणतः एक अर्धा ते पाऊण तासापर्यंत तो या गोष्टी करत असतो आणि त्यानंतर मात्र मी त्याला हे बंद करायला लावते. तुम्ही ते पाहू शकता असे स्कोरसुद्धा येतात आणि त्यामुळे त्यांना ते मजा वाटते की एक गेम खेळण्याचा असा फील येतो. तर आता नंतर मी त्याला एक स्नॅक खायला दिलेला आहे, कारण आता आम्हाला जायचं आहे कराटेच्या क्लासला आणि 1 ते सव्वा तास 1.5 तासापर्यंत तो क्लास असतो आणि त्यामुळे तिथे गेल्यानंतर परत भूक लागू नये यासाठी मी त्याला थोडंसं स्नॅक देते आहे. इथे मी त्याला एक फ्रूट दिलेलं आहे. जनरली हे जे स्नॅक आहे हे याच पद्धतीचं असतं, हलकं थोडंसं. कधी फ्रूट देते किंवा कधी ड्रायफ्रूट्स असतात किंवा कधी जर सकाळी त्याने एग्स खाल्ले नसतील तर एग्ज असतात किंवा कस्टर्ड म्हणा किंवा एखादा मिल्कशेक, दही या टाईपचं असं हलकं फुलकं थोडंसं स्नॅक असतं. आता इथे तो कराटेचा त्याचा ड्रेस घालतो आहे आणि यानंतर साधारणतः आम्ही 5:45च्या दरम्यान कराटेच्या क्लाससाठी जाणार आहोत. क्लासपर्यंत पोहोचायला 15 मिनिट लागतात. त्यामुळे साधारणतः 5:45ला आम्ही घरातून निघतो आणि घरी येईपर्यंत ऑलमोस्ट 7:30 होतात, 7:15 ते 7:30 होतात घरामध्ये येईपर्यंत. आता कराटेचा जो क्लास आहे हा त्याला रिसेंटली स्टार्ट केलेला आहे, खूप दिवस नाही झाले, ऑलमोस्ट 1 महिना झालेला आहे तो कराटेच्या क्लासला जातो. याच्या अगोदर त्याचा आफ्टर स्कूल क्लब असायचा की ज्यामध्ये मल्टी स्पोर्ट आला किंवा लेगो क्लब आहे, आर्ट अँड क्राफ्ट असे क्लब्स आहेत. तर ते क्लब असायचे 1 तासाचे किंवा अर्धा तासाचे. सध्या मी कराटे त्याला स्टार्ट केलेलं आहे आणि आता मी निघालेलो आहोत कराटेसाठी. कराटे तो खूप जास्त एन्जॉय करतो, खूप जास्त आवडतं त्याला आणि ते जे टेक्निक्स आहेत किंवा स्किल्स आहेत हा तो खूप फास्ट ग्रास्प करतो आहे. त्याचे ट्रेनरसुद्धा म्हणतात की खूप कमी सेशनमध्ये त्याने खूप छान इम्प्रूव्हमेंट केलेली आहे किंवा खूप छान स्किल्स तो शिकतो आहे आणि आम्हालासुद्धा ते छान वाटतं आहे. त्यामुळे आता कराटे क्लास आम्ही कंटिन्यू करणार आहे. बघूया काय होतं आहे. तर इथे आम्ही कराटे क्लासला चाललेलो आहोत. 1 तास ते सव्वा तासापर्यंतचा हा क्लास असतो आणि यायला जायला 15 मिनिट लागतात. त्यामुळे मी सुद्धा त्याच्यासोबत तिथेच थांबते आणि त्या दरम्यान मी माझे बाकीचे जे काही व्हिडिओ एडिटिंग वगैरे असं करत राहते तिथे आणि माझंही काम होतं आणि त्याला बघणंही होतं किंवा त्याचाही तो क्लास होऊन जातो. तर इथे त्याचा कराटेचा क्लास चालू झालेला आहे आणि हा क्लास संपल्यानंतर आम्ही ऑलमोस्ट 7:30ला घरी येतो आहे. घरी आल्याबरोबर हातपाय तोंड धुवून फ्रेश होऊन त्याला पहिल्यांदा खायला लागतं, कारण कराटेच्या दरम्यान त्याची खूप जास्त एक्झर्शन झालेलं असतं, भूक लागलेली असते, शिवाय अर्धा तासाचं चालणंसुद्धा होतं.
त्यामुळे घरी आल्यानंतर त्याला छान अशी भूक लागलेली असते. माझं जेवणही मी पटकन त्या दरम्यान आवरून घेते आणि ऑलमोस्ट 8:15 ते 8:30च्या दरम्यान आम्ही डिनर करतो. तुम्ही ते पाहू शकता 20-26 झालेले आहेत. ॲक्च्युली तुम्हाला मागे विंडोमध्ये खूप जास्त उजेड दिसत असेल, कारण सध्या इथे UK समर चालू आहे आणि रात्री 9:30 वाजेपर्यंत सूर्य असतो, म्हणजे ऊन असतं बऱ्यापैकी. 9 ते 9:30 वाजेपर्यंत ऊन असतं आणि त्यामुळे बराचसा उजेड आहे. त्यामुळे घड्याळाकडे बघूनच जेवण करणं, झोपणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इथे त्यांनी त्याची मल्टीव्हिटॅमिन सॉफ्टी घेतलेली आहे. यामध्ये बरेचसे मल्टीव्हिटॅमिन्स आहेत आणि रोज एक सॉफ्टी तो खातो, म्हणजे जसं आठवण येईल तसं. आणि त्यानंतर डिनर झाल्यानंतर तो त्याच्या पप्पांसोबत खेळतो आहे इथे चेस हा त्याला खूप छान जमतो सुद्धा आणि खूप आवडीने खेळतो सुद्धा. चेस नसेल तर लुडो खेळणं किंवा स्नेक अँड लॅडर खेळणं किंवा पप्पांसोबत कराटेची प्रॅक्टिस करणं, या सगळ्या गोष्टी तो करत असतो. आणि त्यानंतर ते झाल्यानंतर मी त्याला रीडिंगला देते. रीडिंग हे कंपल्सरी डेली तो करतो. तुम्ही त्याचे खूप सारे व्हिडिओसुद्धा पाहिले असतील. आता हे जे बुक्स आहेत हे त्याला स्कूलमध्ये भेटतात. रोज दोन बुक्स त्याला दिले जातात किंवा 2 बुक्स त्याच्या बॅगमध्ये असतात की जे त्याला रीड करायचे असतात आणि त्याची एंट्रीसुद्धा करायची असते. त्यानंतर झोपताना सुद्धा त्याला एक बुक रीड करायचं असतं किंवा एक चॅप्टर छोटासा रीड करायचा असतो. आता हे जे बुक आहे हे लायब्ररीमधून आणलेलं आहे. प्रत्येक आठवड्याला कमीत कमी 10 बुक्स आम्ही घेऊन येतो आणि त्यानंतर हे डेली झोपताना एक चॅप्टर किंवा एक बुक रीड केलं जातं आणि ही त्याची खूप छान अशी सवय आहे. अगदी लहानपणापासून तुम्ही जर आधीपासून त्याचे व्हिडिओज पाहिले असतील तर त्यामध्ये सुद्धा मी हे दाखवलेलं आहे. मी कधी रीड करते किंवा तोही कधी त्याच्या मूडनुसार रीड करतो आणि अशा पद्धतीने आता नंतर हे बुक रीड करून आम्ही झोपी जातो. आणि तो आता 7 वर्षाचा आहे, त्यामुळे बऱ्यापैकी तो आता इंडिपेंडंट आहे. आणि म्हणून मी या अगोदरही जास्त काही त्याचे रुटीन व्हिडिओ शेअर केले नव्हते, पण एका ताईने कमेंट केली होती आणि त्यांच्या रिक्वेस्टनुसार हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरूर सांगा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.